नमस्कार. आपण पाहत आहात भोसा येथील महिलांची शेतकी शाळा. शेती शाळेमध्ये आपणास मार्गदर्शन करत आहेत कृषी सहाय्यक मॅडम घाडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली भोसा येथे शेतकरी शाळा होत आहे. धन्यवाद. माहिती आहे ग्रुप आपण केला आहे. आपली शेतीशाळा आपल्या गावामध्ये महिलांची शेतीशाळा ठेवली आपण. त्याच्या अगोदर आपण काय करत होतो की जेंट्स पुरुषांची शेतीशाळा असायची. त्याच्यामध्ये 25 लोक आपण घेत होतो आणि आपण त्यांना खरंच ट्रेन केले. म्हणजे आता त्यांना सगळं अगोदर हुशारच असते, पण टेक्निकली नॉलेज पण गरजेचं असते. ते शेतात गेलं तर समजा कीड कशी ओळखायची, तिचं नुकसानीची पातळी काय, हे सगळं त्यांना आता सांगता येते. तसं आता आम्ही ठरवलं की आता महिलांना सक्षम करायचं. पुरुष तर असतेच असते, पण आपण महिला पण सक्षम. आपण शेतामध्ये काम करतो, त्या कामाचा काही उपयोग आहे की नाही, आपल्याला काहीतरी व्हायला पाहिजे की नाही, की आम्ही हे केलं, आम्ही हे ओळखतो, तुमची आम्हाला गरज नाही, आम्ही हे सांगतो की आपल्या पिकावर कुठली कीड आली, त्याला आता काय फवारायचं आहे, ह्याच्यासाठी आपण ही शेतीशाळेचं आयोजन केलेलं आहे. आता खरं पाहिलं तर आपल्याला ही नियमाप्रमाणे 3री शेतीशाळा आहे. मग आता तुम्हाला वाटतं 2 शेतीशाळा घेतलेल्या आहेत. त्याचं एक कारण झालं की सुरुवातीला पाऊसच पडला नाही आपल्याकडे. पाऊस पडला नाही. सुरुवातीत पहिली शेतीशाळा जी असते ती आपली ही निवड करायची शेतीशाळा घ्यायची असते. मग शासनाचं असं धोरण असते की थोडं वेळ लागते. त्या वेळेनुसार आम्हाला ते लक्षात आलं नाही की निवड अगोदर करायची किंवा आपल्या गावामध्ये शेतीशाळा घ्यायची, ह्याच्यामुळे हे राहून गेलेलं होतं. मग तिकडून GR आला की मग आम्ही सुरुवात केली महिला निवडायला. तोपर्यंत वेळ पुढे गेलेला होता. आपल्या पेरण्या झालेल्या होत्या. पेरणीपूर्व पहिली शेतीशाळेचा वर्ग पेरणीपूर्व असते. म्हणजे मग त्याच्यामध्ये काय येणार की आपली जमिनीची निवड झाली की त्याच्यानंतर काय असते, मातीचे नमुने, मातीचा नमुना तपासायचा. माती तपासल्याशिवाय आपल्याला पिकाचं नियोजन करता येत नाही. आता आपल्याकडे कसं असते, समजा सर्रास आता जमीन, आता एक गाव असल्यामुळे समजा इकडे वेगळी जमीन, इकडे वेगळी, आणि 4ही बाजूला 4 प्रकारची जमिनी असतील, जास्तीत जास्त 4 प्रकार. खरं तर 2च प्रकार असतात गावामध्ये, हलकी आणि म्हणजे मध्यम आणि भारी. हलकी काही प्रमाणात थोडेफार प्रमाणामध्ये असते. तर त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला की माती तपासल्याशिवाय पिकाचं नियोजन करायचं नाही. त्याच्यामध्ये कुठलं गुणधर्म, रोगकिडी आहेत जमिनीतून म्हणा किंवा बियाणातून किंवा हवेद्वारे जे पसरणारे रोगकिडी आहेत, ते बीज प्रक्रिया केल्यानं खूप कमी प्रमाणात, एक 80% म्हणजे फायदा त्याचा आपल्याला जास्त होतो. खूप कमी प्रमाणात म्हणजे 20%च येणार रोगकिडी. तर ते हे आपल्याला फवारणीद्वारे किंवा इतर काही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन करून आपल्याला ते आटोक्यात आणता येते. ही झाली आपली 2री शेतीशाळा. आणि ही 3री शेतीशाळा जी असते, शाखीय वाढीची अवस्था, म्हणजे आपल्या पिकाला आता फांद्या फुटल्यात, कुठं फुलं यायला लागलेत, ही आपली 3री शेतीशाळा आहे. आणि 4थी शेतीशाळा आपल्याला कधी घ्यायची, फुलातून छोटे छोटे शेंगा, आता शेंगा पण आले असतील काही ठिकाणी, ज्यांची पहिली पेरणी झाली, आल्यात का शेंगा, नाही का, मग तर आपली 4थी शेतीशाळा त्या अवस्थेमध्ये होईल. मग 10 दिवसाला होईल, 12 दिवसाला होईल किंवा 8 दिवसाला होईल. ज्यावेळेस शेंगा सुटतील त्या ह्याच्यामध्ये आपल्याला 4थी शेतीशाळा घ्यायची. 5वी शेतीशाळा कधी होईल, शेंगा दाणे भरण्याची अवस्था किंवा पक्व दाणा असं मोठा होते ना, दाणे वाढण्याच्या अवस्थेमध्ये ती एक आपली शेतीशाळा होईल. आपल्याला असे 6 वर्ग घ्यायचे. आणि 6 वर्ग झाल्याच्या नंतर शेवटी आपला शेती दिन, त्या दिवशी आपण छान कार्यक्रम होऊ शेती दिन. ते एक असं आपलं शेड्यूल आहे. तर आपण आता आपल्या शेतीशाळेची जी सुरुवात आहे ते आपण प्रार्थना करू. तर सगळ्यांनी आपापल्या जागेवर उठून उभं राहायचं आहे आणि माझ्या पाठीमागं म्हणायचं. मग सुरुवात करते, तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणा, मोठ्याने म्हणायचं. शेती हा माझा व्यवसाय आहे. माझ्या शेतीवर माझे प्रेम आहे. सारे शेतकरी माझे बांधव आहेत. माझ्या शेतीतील विविधतेने नटलेल्या पिकांचा मला अभिमान आहे. त्या पिकांची पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करील. मी माझ्या पिकांचा निसर्गाचा आणि मित्र कीटकांचा मान ठेवीन. माझी शेती आणि माझे शेतकरी यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान. छान.
थांबा 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 हां सांगा. वातावरण ढगाळ आहे. हम्म, सोयाबीनवर आळी झालेली आहे. हम्म. पाने पिवळे झाले आहेत. पानावर तुडतुड्याचे प्रमाण दिसत आहे. हे निरीक्षण बघितलेत आता. हे निरीक्षण पाहिले आहे. हम्म. आणि काही दुसरं सांगा हां काय हां आणि सगळं कुठं कुठं पांढरा लय पडल्या माळावर आमच्या शेतात तिले इथलं हो तुम्हाला निरीक्षण काय दिसलं सांगा. असं पानं किडलं सोयाबीन वर गोंगण झालंय, असे कीड आली आणि लष्करी आळी झाली खाली. बर पूर्ण झाड नष्ट ते झाड पूर्ण उपटायचे नष्ट करून टाकायचे. हा, तसंच केलंय काल मॅडम. पूर्ण झाड उपटिले, पाच सहा झाड कोराजेनची फवारणी टाकली. गुच्छेची आळी असते ना ती होय एकदम होय होय, ती गुच्ची. ती तसली लष्करी आळी पुरून टाकायचं ती लगेच. पुरून टाकायचं झाड आणि कोराजेनची फवारणी घ्यायची. निरीक्षण सोयाबीनचं पान आहे. बघा, पानांवर कीड दिसायली, हा. छोटे छोटे किडे दिसायले. पानांचा कलर, काही पानांचा कलर पिवळसर दिसायला. खोडांवर पण बारीक कीड दिसायली बाजूला. आणि रंग पण खोडाचा जरा काळसर दिसायला, बुरशी चढल्यासारखं वाटायला. तर आकडलेले पान दिसायले, काही काही असे सुरकुत्या पडलेले. आणि वयानुसार वाढ कमी वाटायली. मॅडम तुम्ही सांगा आता काय करावं लागेल त्याला. आता तिथं बसून आपण सगळी चर्चा करून ह्याच्यावर ह्यांना प्रत्येक प्रेझेंटेशन हम्म. ढगाळ स्वरूपाचे आहे. जमीन मध्यम स्वरूपाची आहे. सोयाबीन 1-1.5 फुटाची आहे. सोयाबीनवर मावा आहे. सोयाबीनच्या पानावर कीड आहे. सोयाबीनचे पान पिवळसर आहेत. सोयाबीनवर आळी आहे. कोणत्या पानावर जाळी फोटो सांगा नाव सांगा. आमचं ब्रह्मकमळ आहे. हम्म. महिला शेतकरी गट. काय करा, हिरकणी महिला शेतीशाळा ग्रुप नंबर किती आहे तुमचा? 3. हां सांगा. कृष्ण कमळ महिला ग्रुप क्रमांक 1. महिला शेत फोटो घेतला होता का? हो ग्रुप क्रमांक 1 कृष्ण कमळ महिला शेतकरी शाळा. आजचे वातावरण ढगाळ आहे. सोयाबीन निरीक्षणाद्वारे असे लक्षात आले की सोयाबीन पाने पिवळे पडले आहेत. आळीने पाने किडके झाले आहेत. तुडतुडे किडे झाले आहेत. सोयाबीनवर मावा आहे. टाळ्या वाजवा. सांगितली नाही ना मॅडम तसं लिहा म्हणून. तुम्ही सांगायला दिवस आहे मॅडम, सगळं कसं 100 पर्यंत उजळणी. चालते आज बालवाडी चालू आहे. चला डायरेक्ट फास्टच म्हणा. गट क्रमांक 2 ब्रह्मकमळ. आजचे वातावरण ढगाळ आहे. वातावरण सगळीकडे एकच येणार. लष्करी आळी एक दिसली आणि मावा. पानं पिवळे झालेले हे दिसले. सापडलंय. हा, आणि पानं एक पिवळे झालेले दिसते. मित्रकिडीमध्ये काय नाही सापडलं. मित्र किडीमध्ये नाही. 3 नंबरचा ग्रुप. फोन करायचं लक्षात आलं नाही ना बाई, पण नाही गेलात गावाला. राहू दे आजचा दिवस. समोर म्हणजे कुणाकडे देता? समोर बी नाही तिथं कुणी. ते प्राचीन आहे ना, तिथं राहायला नाही, दुसरीकडे गेले ते. आज शेती शाळेचा पहिला दिवस, पहिला वर्ग. आमचा ग्रुप 3रा हिरकणी शेतकरी शाळा ग्रुप. तर यामध्ये आम्ही आज प्रत्यक्ष शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. यामध्ये आम्हाला झाडाची उंची 1 ते 1.5 फूट दिसली. झाडाला 5-6 फांद्या आलेल्या दिसल्या. तसेच पानांचा कलर जो आहे तर तो काही पाने पिवळे होते, काही पानं हिरवे होते, काही सुरकुतलेले होते. तसेच काही पानांना कीड लागलेली होती आणि टवटवीतपणा पानांचा कमी दिसत होता. तर यामध्ये झाडाची पाहणी केली असता तर याच्यामध्ये शत्रू किडीमध्ये पाने खाणारी कीड दिसली.
त्यामुळे पानं कुतरलेले दिसले आणि काही पानांवर मावा तसेच खोडांवर पण मावा दिसला. काळी असे छोटे छोटे बुरशी आल्यासारखे कीड दिसली आणि मित्र किडामध्ये ढाल किडा दिसला. धन्यवाद. चला वाजवा. ग्रुपचं नाव सांगायचं पहिलं. गुलाब शेती शाळा. आजचे वातावरण ढगाळ आहे. शत्रू किडे, पाने खाणारी आळी, मावा, काय असेल लष्करी आळी. झाडाची उंची 1 ते 1.5 फूट. झाडाचा रंग पाने पिवळसर. झाडाच्या फांद्या 7 फूट. वाजवा टाळ्या सगळे.